देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाचा श्री राजपूत करणी सेना अकोला यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रकारामुळे लाखो होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे। तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासन आणि शासनाकडे करण्यात आली आहे। संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रभर नावाजलेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष मोटे गावकर सर यांचे नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेनंतर आरसीसीचे महाराष्ट्रातील सर्व केंद्रे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती विद्यार्थ्यांना किंवा पालकांना देण्यात आलेली नाही। यामुळे आरसीसीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 12वीच्या आणि नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे। 21 जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी आता या विद्यार्थ्यांची तयारी कोण करणार, कुठे आणि कशी होणार असा सवाल श्री राजपूत करणी सेनेकडून उपस्थित करण्यात येत आहे। संघटनेने म्हटले आहे की आधीच मानसिक तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांकडे आता फार कमी वेळ शिल्लक आहे। पालकांनी मोठी फीस भरून आर्थिक भार सहन केला असून आता पुढील नवीन कोचिंग क्लासेसची फी भरणे अनेकांसाठी कठीण झाले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग तसेच विविध सामाजिक संघटनांनी तातडीने लक्ष घालून आरसीसी मधील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी श्री राजपूत करणी सेना अकोला यांच्या वतीने करण्यात आली। हा केवळ एक संस्थेचा प्रश्न नसून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय आहे। त्यामुळे समाजाने एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवाज उठवावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। हमारी यही मांग है कि वो क्लासेस की जो मोटेगांवकर कोचिंग क्लासेस के बच्चे हैं, उनकी जो टेस्ट सीरीज है, उनका जो डाउट सेशन है, उनके जो भी डिफिकल्टीज है, ये कौन सॉल्व करेगा। इसके लिए हम प्रशासन, जिला प्रशासन और बाकी सामाजिक संगठनों से निवेदन करते हैं कि ये बच्चों के भविष्य के साथ में खिलवाड़ हो रहा है। ये बच्चों के मूल प्रश्न में, क्योंकि उनके माता पिता ने हजारों लाखों रुपए भर के कोचिंग क्लासेस लगाए और अंतिम समय में ये तैयारी में अगर वो कोचिंग क्लासेस उनके काम में नहीं आते तो हम ऐसे बात का जाहिर निषेध करते हैं और जिला अधिकारी प्रशासन को निवेदन करते हैं कि ये बच्चों के भविष्य पे ध्यान दें।